भास आभास. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मी आत येऊ का डॉक्टर? दरवाजावर टकटक करत सिद्धार्थने विचारलं. शहरातले नामांकित सायकियाट्रिस्ट डॉक्टर आशिष देसाई उभे राहिले आणि आपल्या बालपणीच्या मित्राला कडकडून मिठी मारली. तुला परवानगीची गरज कधीपासून लागली रे? तू येणार आहे कळल्यापासून दिवसभर तुझी वाट पाहतोय. आणि काय रे, इतकी वर्ष होतास कुठे? मला वाटतं जवळजवळ 7-8 वर्ष झाली आपण भेटलेलोच नाही, नाही का? डॉक्टरांनी विचारलं. बरोबर आहे. सुरुवातीची काही वर्ष तर मी अमेरिकेला होतो. अलीकडेच भारतात परत आलो आहे, सिद्धार्थ म्हणाला. अरे वा, पण आता सध्या इथे कुठे असतोस? तुमच्या जुन्याच घरी की घर बदललं आहेस? डॉक्टरांनी विचारलं. एक दीर्घ सुस्कारा सोडत मग सिद्धार्थ बोलू लागला. तिथेच तर एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे ना, आणि तेच सगळं डिस्कस करायला मी इथे आलो आहे. पण मला बराच वेळ लागणार आहे. तुझ्या बाकी अपॉइंटमेंटचा खोळंबा तर होणार नाही ना? आशिषने असं विचारल्यावर डॉक्टरांनी लगेचच रिसेप्शनिस्टकडून पुढच्या कोणत्या अपॉइंटमेंट्स आहेत का हे विचारून घेतलं. नाही सर, आज कोणत्याही अपॉइंटमेंट्स नाही. तुम्ही सांगितलं होतं ना तुमचा मित्र येणार आहे म्हणून. आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स उद्यावर टाकल्या आहेत. हो, पण बाहेर कोणीतरी रविराज म्हणून बसले आहेत. रविराज? डॉक्टर आशिषनी असं नाव उच्चारताच सिद्धार्थ म्हणाला. अरे हो, रविराज माझा चुलत भाऊ आहे. नंतर तुझ्याशी भेट घालून देतो त्याची. ओके ओके, डॉक्टर म्हणाले. मग त्यांना तिथेच बाहेर बसू दे, नंतर मी आत बोलावून घेईन, असं रिसेप्शनिस्टला सांगत डॉक्टरांनी फोन ठेवला. डॉक्टरांनी सिद्धार्थसाठी दुधाची कॉफी, स्वतःसाठी एक ब्लॅक कॉफी मागवली आणि एक कॉफी रविराजलासुद्धा बाहेर पाठवून दिली. हां, बोल रे, काय प्रॉब्लेम झाला आहे? अरे, शिक्षण पूर्ण झालं. CS करून मी नोकरीसाठी काही वर्ष बँगलोरला होतो. तिथून मग अमेरिकेला गेलो. अमेरिकेहून परत आल्यानंतर लग्न झालं आणि संसार सुरू झाला आहे. एवढं बोलून सिद्धार्थने थोडा ब्रेक घेतला. अरे, मग संसाराचा काही प्रॉब्लेम आहे का? तो असला तर माझ्याकडे कोणतंही उत्तर नाही, कारण मी स्वतःच शीट नसलेल्या बोटीतून प्रवास करतो आहे. नुकताच माझा डिवोर्स झाला आहे, डॉक्टरांनी डोळे मिचकावत म्हटलं. ओ, सॉरी टू हिअर दॅट. पण माझ्या संसाराचा तसा कोणताच प्रॉब्लेम नाही रे बाबा. प्रॉब्लेम झाला आहे तो आईला, सिद्धार्थ म्हणाला. काकूंना? त्यांना काय प्रॉब्लेम झाला? आश्चर्याने आशिषने विचारलं. तुला तर माहिती आहे, सुरुवातीला निलमनगरच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायचो. ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर बाबांनी लाल टेकडीवर एक बंगला विकत घेतला. बंगल्यात राहायचं तसं त्यांचं स्वप्न होतंच. रिटायरमेंटनंतर त्यांनाही पैसे आलेच होते. शिवाय माझाही पगार बरा होता. मी अमेरिकेहून पुण्यात आल्यानंतर फ्लॅटमध्ये अडचण होण्यापेक्षा बंगल्यातच राहावं या दृष्टिकोनातून तो बंगला भरा होता. सुरुवातीला आईबाबांचं तिथे छान चाललेलं रे. रिटायरमेंटनंतरचं आयुष्य दोघे चांगलं जगत होते. सकाळी उठून फिरायला जायचे, स्वतःचं जेवण स्वतः बनवायचे, संध्याकाळच्या वेळेस लॉनमध्ये मस्तपैकी खुर्च्या टाकून बसायचे. सगळं छान चाललेलं. पण तिथे प्रॉब्लेम असा होता की तिथे कामाला कुणी बाई टिकतच नव्हती. इथे कसले तरी भास होतात, आवाज येतात असं म्हणून त्या बायका काम सोडून जायच्या. शेवटी वैतागून बाबांनी बंगल्यातल्या सगळ्या खोल्या बंद करून टाकल्या आणि 2च खोल्याच त्यांच्या वापरासाठी ठेवल्या. तेवढ्या खोल्यांची सफाई ते दोघे स्वतःच करत. त्या बंगल्याचा व्हिडिओ आणि फोटो त्यांनी मला पाठवला होता. मला तरी बंगला छानच वाटला. तिथे काही प्रॉब्लेम असतील असं मला वाटलं नव्हतं. 3-4 महिने उलटले असतील आणि बाबा गेले. अचानक झोपेतच गेले. त्याचा आईला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्यातून ती कधी सावरलीच नाही आणि आता तर तिला चित्रविचित्र भास होऊ लागलेत. तिला बाबा दिसतात. कधी त्यांची काळ्या रंगाची हॅट दिसते, कधी हातातली काठी दिसते. त्यांच्या कोल्हापुरी चपलांचा चर चर असा आवाज येतो. ती म्हणते, बाबांच्या रूममध्ये जेवण वाढून दिलं तर बाबा येऊन ते जेवण जेवून जातात. तिला अगदी चित्रविचित्र भास होतात. बाबा गेले आहेत हे ती मान्यच करत नाही आहे. बाबांची घटना घडली त्यावेळेस दुर्दैवाने मला भारतात येता आलं नाही. बाबांचं सगळं कार्य माझ्या चुलत भावाने रविराजने केलं. त्याच कारणाने त्या बंगल्यात जाणं झालं होतं. बाय प्रोफेशन तो इंजिनियर आहे, पण त्याने आकाशिक रेकॉर्डिंग शिकून घेतलं आहे. तो एक उत्कृष्ट आकाशिक रेकॉर्डर आहे. त्या घरात त्याला वेगळेच व्हायब्रेशन जाणवले. तो म्हणाला की जेव्हा जेव्हा या घरात मी येतो तेव्हा तेव्हा इथल्या काही आत्म्यांना मला काहीतरी सांगायचं असतं. अगदी काकासुद्धा काहीतरी सांगायला धडपडत आहेत. काका म्हणजे माझे बाबा, पण त्यांना त्यांच्या मनातल्या भावना गोष्टी माझ्यापर्यंत पोचवता येत नाही. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी मला खोट्याच वाटल्या, पण मी जेव्हा भारतात आलो
तेव्हा त्या बंगल्यात गेलो होतो. बंगला तर खूप सुंदर आहे रे, पण का कुणास ठाऊक तिथे फार बेचैन व्हायला होतं. मला तर तिथे राहायची इच्छाच व्हायची नाही. झोप यायची नाही. दिवसभर कुरकुर न करणारा फॅन रात्री क्लक क्लक असा आवाज करायचा. घड्याळाची टिकटिक अधिक भेसूर वाटायची. कदाचित आईचं तेच तेच बोलणं ऐकून किंवा रवीने जी माहिती पुरवली आहे ती मनात बसली असेल, त्यामुळे मला असे भास होत आहेत असं मला सुरुवातीला वाटलं. काही दिवस मी दुर्लक्ष केलं, पण आईचं वागणं अधिकाधिक विचित्र होऊ लागलं. ती एकटीच हसायची, मध्येच रडायची, कुणी बाजूला बसलं आहे असं समजून गप्पा मारायची. कुणी म्हणजे तिच्या दृष्टिकोनातून ते बाबाच होते. ती एकटी असते म्हणून तिच्या मनाचे हे खेळ चालले आहेत असं मला वाटलं. कुणीतरी सोबत मिळाली, तिच्याबरोबर कोणीतरी घरी असलं तर ती बरी होईल, या धक्क्यातून बाहेर पडेल अशी आशा मी बाळगून होतो. दरम्यान माझं लग्न ठरलं आणि शिवानी घरी आली. शिवानी आणि आई दोघींचं नातं सुरुवातीपासून अगदी पक्कं जमलं. जणू त्या मायलेकीच. आईच्या अशा परिस्थितीची मी तिला कल्पना दिली होती, पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे तिलाही आईचं वागणं खूप विचित्र वाटू लागलं. मुख्य म्हणजे तिला त्या घरात भीती वाटू लागली. बाबांनी इतकं सुंदर टेरेस बनवलंय, पण टेरेसवर गेली की ती कमालीची अस्वस्थ व्हायची. त्या घरात काहीतरी आहे, मी तिथे राहू शकत नाही असं ती म्हणू लागली. तिला समजवायचा मी प्रयत्न केला, पण गोष्टी खरोखरच हाताबाहेर गेल्या होत्या. मी तात्काळ ते घर सोडायचा निर्णय घेतला. जवळपासच्या एका बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. आम्ही शिफ्ट व्हायचं ठरवलं, पण आई यायलाच तयार नाही. आता माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की त्या शिवानी बंगल्यावर राहायला तयार नाही आणि आई फ्लॅटमध्ये यायला तयार नाही. मी आणि शिवानी फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो आहे. आईची खूप विनवणी केली, पण ती म्हणते मी तिथे येऊन काय करू, बाबा इथे एकटे कसे राहतील. मग आता परिस्थिती अशी आहे की रोज शिवानी आईला इथे येऊन जेवण देते, पण रात्री मात्र झोपायला आम्ही फ्लॅटवरच असतो. खरं सांगू आशिष, हा प्रॉब्लेम नेमका काय आहे? आईला भास होत आहेत की ते मानसिक आहेत, की खरोखरच बाबांचा आत्मा तिथे घुटमळतोय, काही सांगू पाहतोय, मला काही कळत नाही रे. मानसशास्त्र आणि त्याच्या अनुषंगाने होणारे मानसिक आजार यात तू एक्सपर्ट आहेस. आईला तू बरं करू शकशील याची मला 100% खात्री आहे. म्हणूनच खूप मोठ्या आशेने मी इथे आलो आहे. पण दुसरं एक मन म्हणतं की समजा आईला मानसिक आजार नसेलच आणि खरोखरच बाबांचा आत्मा तिथे येत असेल किंवा तशाच प्रकारच्या काही गोष्टी तिथे घडत असतील तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला हवा. म्हणून मी रविराजला सुद्धा इथे घेऊन आलो आहे. त्याची आणि तुझी भेट झाली तर कदाचित आपण तिघं मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकू. मला तुझ्या मदतीची नितांत गरज आहे. आईची अशी अवस्था मला पाहवत नाही आहे. या प्रॉब्लेममधून मला तिला बाहेर काढायचं रे, असं म्हणत सिद्धार्थचे डोळे पाणावले. ओ माय गॉड सिद्धू, एवढं सगळं घडलं आणि तू मला एका शब्दाने सांगितलं नाहीस. काका गेले तेव्हाही तू काही बोला नाहीस. लग्न केलंस त्याची खबरबात नाही. पण ठीक आहे, निदान काकूंच्या निमित्ताने का होईना तुला माझी आठवण झाली. एकंदरीत प्रॉब्लेम ऐकून खरंच तो गंभीर आहे असं दिसतंय, पण तुझ्यावर आता हसावं की रडावं हे मात्र मला कळत नाही. एवढा शिकलेला तू, इंजिनियर म्हणवतोस, नोकरीसाठी देश परदेश फिरून आल्यास आणि या काय आत्म्याच्या तंत्रामंत्राच्या गोष्टी घेऊन बसलायस. खरंच तुझा या गोष्टीवर विश्वास आहे? आणि तसंच तंत्रमंत्र करणाऱ्या किंवा तुझ्या मताप्रमाणे गेलेल्या आत्म्यांशी बोलणाऱ्या तुझ्या भावाला तू चक्क मीटिंगसाठी इथे घेऊन आलायस. मग माझ्या शिक्षणाचा काय फायदा? इथे येऊन तुझा तरी काय फायदा? त्यापेक्षा रविराजला घेऊन तू सरळ बंगल्यावर जायला हवं होतंस. तिथे मस्तपैकी नॉनव्हेज पार्टी करायला हवी होतीस. सोबत रम वाईनसुद्धा ठेवायला हवी होतीस आणि मग सगळ्या आत्म्यांना इन्व्हिटेशन देऊन मीटिंग करायला हवी होतीस. इथे यायची काय गरज होती? हसत हसत पण रागानेच आशिष बोलत होते. आशिष, अरे रागावू नकोस. मी ज्या परिस्थितीतून जात आहे त्या परिस्थितीत जिथे कुठे आशेचा किरण दिसतोय तो मी पकडायला जातोय. म्हणतात ना, बुडत्याला काठीचा आधार. हे बघ, या सगळ्या गोष्टींवर मी स्वतःहून काही विश्वास ठेवायला गेलो नाही, पण आता जे काही घडत आहे आणि ज्या कोणत्या गोष्टीचा मी अनुभव घेतला आहे त्यामुळे त्या गोष्टींवर संपूर्ण अविश्वास दाखवण्याची माझी तरी हिंमत होत नाही आहे. तुझ्या ज्ञानाने, हुशारीने, स्किल्सने, अनुभवाने आणि तुला ठाऊक असलेल्या सायन्सच्या प्रिन्सिपलने तू हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलास तर आयुष्यभर मी तुझा ऋणी राहीन. पण हे सगळं करताना जर तुला रवीची मदत लागली तर? सिद्धार्थमध्ये अडखळला. तर काय? भुवया उंचावत डॉक्टर आशिषने त्याला प्रतिप्रश्न केला. राग मानू नकोस मित्रा, पण जर तू कुठेही अडकलास तर रविराजची मदत तू बिंदास्त घे, तुझा इगो बाजूला ठेवून. आशिष प्लीज रागावू नकोस, पण मनापासून मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय. अरे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता
तू भलत्याच कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकू नयेस एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. कोणत्याही गोष्टी इगोवर घेऊ नकोस. तुझ्या हुशारीवर मला 1% पण डाऊट नाही, पण तुझी एक्सपर्टी हुशारी तुझ्या क्षेत्रात. आपण प्रॉब्लेम सोडवायला ज्या क्षेत्रात प्रवेश करतोय ना, ते क्षेत्र नक्की तुझंच आहे ना, हे अजून सिद्ध व्हायचं आहे. म्हणून मी हे सगळं म्हणतोय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सिद्धार्थ मनापासून बोलत होता. त्याचं ते बोलणं ऐकून मग डॉक्टरसुद्धा 2 क्षण विचार करत राहिले. आय एम सॉरी, मी मगाशी जे बोललो त्यामुळे कदाचित तू हर्ट झाला असशील. थोड्याशा अहंकारानेच बोललो मी. पण खरं सांगू का, हे जे शिक्षण मी घेतलं आहे, एवढी मोठी डिग्री घेऊन बसलो आहे, ती काही उगीच नाही. विज्ञानाचा सखोल अभ्यास केला आहे मी. माणसाच्या मनाचा आणि मानसशास्त्राचा एक एक कप्पा धुंडाळला आहे. आजपर्यंत जवळजवळ 2-2.5 हजार पेशंट्सना बरं केलं आहे. मी जे काही बोलतोय ते केवळ अहंकाराच्या बळावर नाही. आत्तापर्यंतच्या माझ्या असलेल्या अनुभवावरून बोलतोय, ज्ञानावरून बोलतोय. हे असे चित्रविचित्र आभास होणं, हयात नसलेली वस्तू किंवा व्यक्ती दिसणं, हे सगळे मनाचे खेळ असतात. अर्धज्ञात मनाचे खेळ. यालाच आम्ही हॅल्युसिनेशन किंवा डिल्युजन असं म्हणतो. हॅल्युसिनेशनमध्ये व्यक्तीला उपलब्ध किंवा समोर नसलेल्या गोष्टींचा, वस्तूंचा किंवा व्यक्तींचा भास होतो. म्हणजे बघ, समोर सफरचंद नाही, पण सफरचंद दिसू शकतं. किंवा आता काकूंच्या केसमध्ये जसं तू म्हणालास, काका आता हयात नाहीत, पण त्यांना ते दिसतात, त्यांच्याशी ते बोलतात. आणि डिल्युजन म्हणजे त्यांच्या मनाने धारण केलेली धारणा. ती अर्थातच भ्रमित करणारी असते, पण त्यांना ती खरी वाटत राहते. उदाहरणार्थ, तुम्ही कितीही पुरावे दिलेत, अगदी काकांचं डेथ सर्टिफिकेट जरी तू समोर ठेवलंस, तरीही ते गेलेत यावर त्यांचा विश्वास बसणारच नाही. उलट तू हे असं अभद्र का बोलतोयस, ही गोष्ट अजिबात खरी नाही असं म्हणून तुझ्यावरच त्या रागावतील. बरोबर ना? डॉक्टरांनी विचारलं. येस, ती अगदी असंच करते रे. जेव्हा मी म्हणालो बाबा आता नाहीत, तेव्हा ती माझ्यावर भडकली. हे असं बोलायला तुला लाज वाटत नाही का, असं विचारलं. डॉक्टरांच्या बोलण्याला सिद्धार्थने दुजोरा दिल्यामुळे अभिमानाने डॉक्टर हसले. किंचित आपल्या खुर्चीला टेकून आरामात बसले. मग जर हाच प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेम माझ्याच क्षेत्रातला आहे. नॉट टू वरी. तो सोडवायला थोडासा वेळ लागेल, पण निश्चितच यातून काहीतरी मार्ग काढून काकूंची यातून सुटका मी करू शकतो. त्यांना जर स्किझोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार झाला असेल तर पूर्ण बरं होणं तर शक्य नाही, पण निदान कंट्रोल तरी करू शकतो. आता या क्षणाला नेमका प्रॉब्लेम काय हे मी त्यांना भेटल्याशिवाय सांगू शकणार नाही. तू त्यांना लवकरात लवकर इथे घेऊन ये, म्हणजे आपण ट्रीटमेंटला सुरुवात करू शकू. डॉक्टर म्हणाले. अरे आशिष, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आई घराच्या बाहेर पाऊल टाकायलाच मागत नाही. बाबा गेल्यापासून फक्त घर आणि घराबाहेरचं लॉन, याच्या पलीकडे फाटकसुद्धा उघडून गेलेली नाही ती. माझी अशी रिक्वेस्ट राहील की तूच बंगल्यावर येऊन एकदा तिला भेटून घे ना प्लीज, माझ्यासाठी. तुझ्याकडे कन्सल्टिंग फीबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही, पण जी काही फी असेल ना बाबा, ती सगळी मला मान्य आहे. फक्त मला आणि आईला या प्रॉब्लेममधून बाहेर काढ. सिद्धार्थ म्हणाला. इट्स ॲब्सोल्युटली ओके, फी घेईनच, पण नंतर काय ते पाहता येईल. सध्या तुझा प्रॉब्लेम सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे. शिवाय केस खूप वेगळी दिसते. हे चॅलेंज मला घ्यायला आवडेल, पण पुढचे 2 दिवस मी बिझी असणार आहे. या शनिवारी आपण बंगल्यावर जाऊन काकूंची भेट घेऊ. आता सध्या तू निर्धास्तपणे घरी जाऊ शकतोस. डॉक्टर आशिषने असं म्हटल्यावर सिद्धार्थ थोडा घुटमळलाच. आशिष, ऐक ना प्लीज, मी काय म्हणतो, एकदा रविराजला भेटून घे ना. या केसबाबत तो काय म्हणतोय, त्याचं मत काय आहे, हे फक्त एकदा जाणून घे, ऐकून घे. कदाचित त्याने दिलेल्या माहितीचा तुला तू करणार असलेल्या ट्रीटमेंटसाठी फायदाच होईल. सिद्धार्थ म्हणाला. ओके, एवढी विनंती करायची गरज नाही. रविराजचं म्हणणं मी ऐकून घेईन. कदाचित त्याचा फायदाही होईल, पण त्याने सांगितलेले कोणतेही अघोरी उपाय मी करणार नाही आणि तुलाही करू देणार नाही, निदान या स्टेजला तरी. ओके? डॉक्टर असं म्हणताच सिद्धार्थ हसला आणि मग रविराजला केबिनमध्ये घेऊन आला. जवळजवळ 6 फूट उंच, गोरा, तेजस्वी रविराज पाहून डॉक्टर आशिषसुद्धा त्याच्या पर्सनॅलिटीवर इम्प्रेस झाले. हॅलो डॉक्टर आशिष, मी रविराज. रविराज म्हणाला. हॅलो रवी, सिद्धार्थनी सगळं सांगितलं आहे तुझ्याबद्दल. बस आपण बसूनच बोलूया. बाय प्रोफेशन तू IT इंजिनियर आहेस आणि बाय चॉईस आकाशिक रेकॉर्डर, बरोबर? डॉक्टरांनी विचारलं. अर्धवट बरोबर, रविराज म्हणाला. डॉक्टर आणि सिद्धार्थ त्याच्याकडे पाहू लागले. म्हणजे बाय प्रोफेशन मी IT इंजिनियर आहे हे बरोबर आहे, पण आकाशिक रेकॉर्डर मी बाय चॉईस झालेलो नाही. बाय फोर्स किंवा बाय रिक्वेस्ट असं म्हणू शकता, रविराज म्हणाला. म्हणजे
आकाशिक रेकॉर्डर व्हायला तुला कोणी फोर्स केलं आहे? आश्चर्याने डॉक्टरांनी विचारलं. हो. अगदी फोर्स म्हणण्यापेक्षा रिक्वेस्ट कम फोर्स असं म्हटलं तर ते जास्त सोयीस्कर होईल डॉक्टर, रविराजने स्पष्टीकरण दिलं. इंटरेस्टिंग. पण तुला हे रिक्वेस्ट कम फोर्स कुणी केलं आणि नेमकं तू यात करतोस तरी काय? मुळात आकाशिक रेकॉर्डिंग म्हणजे नेमकं प्रकरण तरी काय आहे आणि ते खरंच खरं आहे का? आय होप तू सगळं खरं आणि ओपनली सांगशील, डॉक्टर आशिष म्हणाले. येस ऑफकोर्स, खरं आणि ओपनली सांगायला माझी काहीच हरकत नाही. मुळात त्यात लपवण्यासारखं आणि खोटं काहीच नाही. फक्त जाणून घेतल्यानंतर विश्वास ठेवणं हा एक महत्त्वाचा भाग ठरतो. लहानपणापासून मला फिलॉसॉफीची, अध्यात्माची, निसर्गाच्या गूढ तत्वांची खूप ओढ होती. असं वाटायचं की ही झाडं, नदी आपल्याशी काहीतरी बोलू पाहतायत. पण नंतर कळलं झाडं, नदी नाही, पण त्यांच्या आजूबाजूला असलेले आत्मे आपल्याशी संपर्क करू पाहतायत. याची खात्री मला तेव्हा पटली जेव्हा कॉलेजमध्ये असताना माझ्या एका मित्राची आई एक्सपायर झाली. अंत्ययात्रेला मी गेलो होतो. माझा मित्र ढसाढसा रडत होता. त्यानंतर तो खूपच डिस्टर्ब झाला. जेव्हा जेव्हा मी त्याला भेटायला घरी जायचो तेव्हा तो उदास बसून राहायचा. फक्त एकच गोष्ट म्हणायचा, आता आयुष्यात मी एकटा पडलो रे. आता आयुष्यात मी एकटा पडलो रे. एकदा हेच वाक्य तो बोलला आणि तेव्हा मला माझ्या कानात काहीतरी कुजबूज ऐकू आली. पहिल्यांदा मीच घाबरलो, पण नंतर लक्ष देऊन ऐकलं तर त्या मित्राच्या आईचा आवाज होता. ती म्हणाली, तुझ्या मित्राला माझ्या मुलाला सांग, तू एकटा नाहीस. काही दिवसांनी सुलू मावशी तुला तिच्या घरी घेऊन जाईन. तू तिच्याबरोबर जा. तुझं भलं तिथे होईल. खरं तर या सुलू मावशीचा त्याने माझ्याकडे कधीही उल्लेख केला नव्हता. पण जेव्हा मी त्याला सांगितलं की काकूंचा असा निरोप आहे की तू सुलू मावशीकडे जावंस, तेव्हा त्याला धक्का बसला. खरोखरच काही दिवसांनी ती मावशी आली आणि त्याला घेऊन गेली. त्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपल्याकडे अशी कोणती तरी अद्भुत आणि दैवी शक्ती आहे की ज्यामुळे शरीर सोडलेले आत्मे आपल्याशी संपर्क साधू पाहतात. म्हणूनच मी खात्रीने सांगू शकतो की सध्या काकू म्हणजे सिद्धार्थची आई ज्या बंगल्यात राहते त्या बंगल्यात आत्मा घुटमळत आहे आणि माझ्या काकांचा आत्मा मला जाणवतोय. त्यांना काहीतरी सांगायचं आहे, पण त्यांना कम्युनिकेट करायला जमत नाही आहे. कदाचित गेल्या वेळेस मी तिथे गेलो होतो तेव्हा फार वेळ थांबलो नव्हतो. त्यामुळेच की काय कदाचित मला त्यांच्याशी नीट संपर्क साधता आला नाही. पण आता यावेळेस मी तिथे राहणार आहे. मला जाणून घ्यायचं आहे की काकांना नेमकं काय सांगायचं आहे. काकूंपर्यंत कोणता मेसेज द्यायचा आहे. इतर कोणते आत्मे तिथे आहेत का? त्यांचं काही म्हणणं आहे का? नक्की कोणता त्रास काकांना होतो आहे आणि या सगळ्याचा परिणाम काकूंवर नेमका कसा होतो आहे, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे, रविराज म्हणाला. रवी, या शनिवारी आशिष बंगल्यावर येणार आहे. तूही ये तिथे. वाटल्यास काही दिवस राहा तिथे. बघ तुझा सिक्स सेन्स तुला काही सांगतोय का? सिद्धार्थ म्हणाला. डॉक्टर आशिष, यावर तुमची तर काही हरकत नाही ना? सिद्धार्थने विचारलं. ॲब्सोल्युटली नॉट. लहानपणीची भूत खेळायची हौस अजून फिटली नसेल तर येऊ दे रवीला तिथे आणि खुशाल खेळू दे, डॉक्टर थोड्या कुचेष्टेने म्हणाले. बाकी मला माझ्या ज्ञानावर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काकूंचा नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि त्यावर काय ट्रीटमेंट करता येईल हे मी निश्चित सांगू शकतो. डॉक्टर असं म्हणताच रविराज थोडा भडकला. डॉक्टर, जशी तुमच्या क्षेत्रात तुमची एक्सपर्टीज आहे ना, तशी माझ्या क्षेत्रात माझी एक्सपर्टीज आहे. नक्की प्रॉब्लेम काय तुम्हाला लक्षात आलाय की नाही मला माहीत नाही, पण तरीही मी समजावतो. इथे 2 प्रॉब्लेम्स आहेत. एक जो माझ्या रिलेटेड आहे, म्हणजे तिथे असलेल्या आत्म्यांना संवाद करायचा आहे आणि त्यांना माझ्यासारखा मीडिएटरची गरज आहे. आणि दुसरा प्रॉब्लेम तुमच्या रिलेटेड आहे. या सगळ्यातून काकूंना जो मानसिक त्रास होतोय त्यांना बरं व्हायला तुमच्यासारख्या सायकियाट्रिस्टची गरज आहे. एकमेकांवर कुरघोडी करत बसलो तर हा प्रॉब्लेम कधी सुटणार नाही, पण एकमेकांना मदत केली तर पडलेला पीळ लवकर सुटेल असं मला वाटतं. बाकी डिसिजन तुमचं आहे, रविराज म्हणाला. हे बघ रवी, तू माझ्या कामात ढवळाढवळ कळू नकोस आणि तुझ्या कामात मी येणार नाही. मी शनिवारी येणार, काकूंना भेटणार, त्यांची केस हिस्ट्री काढणार, ट्रीटमेंटचा विचार करणार आणि तिथून निघणार. बाकी पुढे तुला काय करायचे ते तू तुझं ठरव. डॉक्टरांनी आपला मुद्दा स्पष्ट केला. तिथेच तर तुमचं चुकतंय ना डॉक्टर. ज्या केस हिस्ट्रीबद्दल तुम्ही बोलताय ती हिस्ट्री किती जुनी आहे आणि किती नवीन आहे हे तुम्हाला कसं कळणार? डॉक्टर, माणूस अनेक जन्माचे संस्कार भावभावना घेऊन येत असतो. 2-4-5 वर्षांच्या हिस्ट्रीने खरंच तुम्हाला वाटतं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल?
रविराजच्या या बोलण्याने डॉक्टर भडकले. रवी उगीच माझ्या ज्ञाने डॉक्टर भडकले. रवी उगीच मला डिवचायचा प्रयत्न करू नकोस. पुनर्जन्म वगैरे असेलही, पण आत्ताच्या होणाऱ्या त्रासासाठी पुनर्जन्माच्या गोष्टी खोदून काढायची मला काही गरज वाटत नाही. जे दिसतंय त्यावरून अंदाज बांधता येतो, ट्रीटमेंट देता येते. शिवाय ज्या गोष्टी दिसतच नाहीत तिथपर्यंत आपले हात कसे पोहोचलेले आहेत असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न तर तू करूच नकोस, त्याला चॅलेंज करत डॉक्टरांनी उत्तर दिलं. मुळीच नाही डॉक्टर, असा कोणताही प्रयत्न मी करत नाही आहे. पण प्रत्येक परिणामाला एक कारण असतं आणि त्या कारणालासुद्धा एक कारण असतं. आम्ही फक्त मूळ कारणापर्यंत जायचा प्रयत्न करतो. रविराज म्हणाला. मग जा की, तुला कुणी अडवलं आहे? फक्त दुसऱ्यांच्या कामाचं क्रेडिट घेऊ नकोस म्हणजे झालं. बिनबुडाच्या ज्ञानाने यश मिळाल्याचं सोंग करता येतं, यशस्वी होता येत नाही. हे असले उपाय करता करता एक दिवस तुझ्याच मनावर परिणाम होईल आणि कदाचित माझ्या ट्रीटमेंटची तुला गरज लागेल. रागारागाने डॉक्टर म्हणाले. ठीक आहे डॉक्टर, पुढे काय होतं ते पुढचं पुढे पाहू. गरज तुम्हाला लागते की मला? सध्या तरी जो प्रॉब्लेम आहे तो सोडवायचा प्रयत्न करूया. ओके. डॉक्टर मग थोडे शांत झाले. डोळ्यांनीच ओके असं सांगितलं. रविराज उठला. त्याच्यासोबत सिद्धार्थसुद्धा उठला. मग या शनिवारचं नक्की आहे ना? सिद्धार्थने विचारल्यावर दोघांनी अंगठ्यानेच येस डन, आम्ही तयार आहोत असं सुचवलं. कोणत्याही मार्गाने का होईना पण हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला हवाच होता. शनिवारी रविराज परस्पर बंगल्यावर आला. डॉक्टर आशिषना न्यायला मात्र स्वतः सिद्धार्थ त्यांच्या क्लिनिकमध्ये गेला. तो प्रशस्त बंगला पाहून डॉक्टर आशिष हरखून गेले. वाव, मार्वलस. या बंगल्यात कोणतीही नेगेटिव्ह एनर्जी असूच शकत नाही. आपल्याला हा बंगला जाम आवडला आहे, ते स्वतःशीच पुटपुटले. डॉक्टर आशिष आणि सिद्धार्थ जेव्हा बंगल्यावर पोहोचले तेव्हा रविराज ऑलरेडी तिथे येऊन बसला होता. डॉक्टरांना पाहून त्याने हस्तांदोलन केलं. आई कुठे आहे? सिद्धार्थने विचारलं. किचनमध्ये आहे, चहा करते, रविराज म्हणाला. सिद्धार्थ पटकन आत गेला. आई मी आलोय हां. बरं आई, तुला माझा शाळेचा मित्र आठवतो का? आशिष देसाई. अगं आता तो डॉक्टर झालाय, सहज म्हणून आपल्याला भेटायला आलाय बघ. सिद्धार्थ असं म्हणताच आईने वळून मागे पाहिलं. आशिष, आशिष देसाई. आणि मग त्यांचे डोळे लाल लाल होऊ लागले. का कुणास ठाऊक, अगदी शाळेत असल्यापासून आईबाबांना आशिष कधी आवडलाच नाही. सिद्धार्थशी सुद्धा त्याची विशेष दोस्ती नव्हती, पण आता काम पडलं होतं म्हणून तो तिथपर्यंत गेला होता. आई पुढे काही बोलू नये म्हणून तो म्हणाला, बरं आम्हा दोघांसाठी सुद्धा चहा ठेव. काही वेळात सिद्धार्थच्या आई ट्रेमधून चहा घेऊन आल्या. एकंदरीत 5 कप. डॉक्टर आशिषच्या हातात कप देताना त्यांनी त्यांची नजर त्याच्या डोळ्यात रोखली. त्यांचे पिंजारलेले करडे केस, डोळ्यावर चष्मा नव्हता, पण नजर धारदार आणि तीक्ष्ण वाटत होती. कप हातात देताना किंचित डोळ्यात राग दिसला. कुणाच्या तरी नजरेची पहिल्यांदा आशिषला भीती वाटली. डॉक्टर आशिषने असे अनेक पेशंट्स पाहिले होते, त्यातले कितीतरी अग्रेसिव्ह होते, पण काकूंची ही नजर काहीतरी वेगळीच होती, भेदक होती. आपल्याला काहीतरी जाब विचारायचा आहे असं त्याला वाटलं. त्यानेच मग क्षणभर त्याची नजर हलवली. त्याच्या ट्रीटमेंट अंतर्गत त्याने पहिला प्रश्न विचारला. कशा आहात काकू? कशी दिसते? त्यांचं अनपेक्षित प्रश्नार्थक उत्तर. छान. या बसा, तुम्हीही आमच्यासोबत चहा घ्या. आणि हो, हा 5वा कप कुणाला? आशिषला माहीत होतं की हा 5वा कप त्यांनी काकांसाठी आणलेला आहे, पण मुद्दामून त्यांच्या तोंडातून ते वदवून घ्यायचं होतं म्हणून त्याने हा प्रश्न मुद्दामूनच विचारला होता. सिद्धार्थच्या बाबांसाठी. आणि हो, तुझ्यासाठी चहा नाही, ब्लॅक कॉफी आणली आहे. जा, टेरेसवर बसून कॉफी घे. तुला तिथेच आवडतं ना? आम्ही दोघं लॉनमध्ये बसून चहा घेणार आहोत. असं म्हणत स्वतःचा कप आणि दुसरा काकांचा कप घेऊन त्या पायऱ्या उतरल्या. त्या प्रसंगाने डॉक्टर आशिष चांगलेच हादरले. मला ब्लॅक कॉफी आवडते, टेरेसवर बसून? यांना कसं कळलं? अरे काही खास नाही, कोणताही विषय कुठेही जोडते. विचार, क्रिया, बोलणं कशाचा कशाला ताळमेळ नसतो. सगळंच विचित्र, सगळंच विक्षिप्त. सिद्धार्थ पुटपुटला. काकू लॉनमध्ये गेल्या. तिकडच्या टेबलावर त्यांनी दुसरा कप ठेवला आणि समोर कुणीतरी बसलं आहे अशा आविर्भावात गप्पा मारू लागल्या. मध्येच हसत होत्या, मध्येच काहीतरी सांगत होत्या. हे बघ, हे असं काहीतरी चाललंय, सिद्धार्थ म्हणाला. येस, देन दिस इज अ प्युअर केस ऑफ स्किझोफ्रेनिया. पण याला काही उपचार असेल ना रे? घाबरत सिद्धार्थने विचारलं. हे बघ, हा मानसिक आजार पूर्ण बरा होणारा नाही, पण याच्यावर नियंत्रण निश्चित करता येऊ शकतं. विश्वास ठेव, त्यांच्यात आवश्यक तेवढे सकारात्मक बदल नक्की होतील.
तुझ्या माझ्यासारख्या नॉर्मल बोलू बागू शकतील त्या, फक्त पेशन्स ठेवायला हवेत. हे सगळं चालू असताना रविराज मात्र शांत होता. डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता. तो काही दिवस राहायला आल्यामुळे त्याने त्याची बॅग सोफ्याच्या खाली सरकवून ठेवली होती. मला अजून काही प्रश्न विचारावे लागतील, असं म्हणत डॉक्टर आशिषने त्यांची डायरी काढली. काकूंचं नाव, वय, इतर कोणते आजार, काका जाण्याच्या आधी अशा प्रकारची कोणती लक्षणं होती का, अशी बरीच माहिती सिद्धार्थाकडून जाणून घेतली. काही वेळात काकू आत आल्या. बाहेर गाडीचा आवाज आला तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, शिवानी डबा घेऊन आली आहे बहुतेक. आशिष, ती काही आत येणार नाही. तू बाहेर येतोस का? म्हणजे माझ्या बायकोची ओळख करून देतो. हो हो, आशिष आनंदाने तयार झाला. शिवानी गाडीतून उतरली. डब्याची बॅग पुढे करत म्हणाली, आज जेवण जरा जास्तच आणलं आहे. रविराज भाऊजी पण राहायला आले आहेत ना? बोलता बोलता तिचं लक्ष डॉक्टर आशिषकडे गेलं. शिवानी हा माझा शाळेचा मित्र आशिष, सॉरी डॉक्टर आशिष, सायकियाट्रिस्ट आहे. आईच्या ट्रीटमेंटसाठी आला इथे. सिद्धार्थने ओळख करून दिली. ओ, ती एवढंच म्हणाली. आशिष मात्र तिच्याकडे वरून खालपर्यंत पाहत राहिला. त्या नजरेने ती थोडी बेचैन झाली. आपण याआधी कुठे भेटलो आहे का? त्याने शिवानीला विचारलं. वाटत तर नाही, मेंदूवर जोर देत ती म्हणाली. असो, रोज इतके पेशंट्स भेटायला येतात आणि अनेकांचे चेहरे सारखेच असतात. पण तुम्हाला भेटून छान वाटलं. काळजी करू नका, काकूंना बरं करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करूया, आशिष म्हणाला. बरं शिवानी, तू निघ घरी, कारण मला आशिष आणि रविराजशी थोडं बोलायचं आहे. अर्ध्या एक तासात मीही येईन. शिवानी निघून गेली. ती गाडीत बसेपर्यंत आशिष तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. ती गेल्यानंतर रविराज, आशिष आणि सिद्धार्थ घरात येऊन चर्चा करू लागले. बोलता बोलता 8 झाले. आईच्या जेवणाची वेळ झाली. रवी, तुम्हा दोघांना मी जेवण वाढून देतो, मग मी आणि आशिष निघतो, चालेल ना? सिद्धार्थने विचारलं. तू गेलास तरी चालेल, आम्ही आमचं वाढून घेऊ, रविराज म्हणाला. रविराज आल्यापासून इथल्या वातावरणाबद्दल, व्हायब्रेशनबद्दल काहीच बोलत नाही आहेस. झालं तरी काय? डॉक्टरांनी चेष्टेने विचारलं. बोलण्यासाठी आधी नीट ऐकावं लागतं डॉक्टर, असं म्हणत रविराज उठून गेला. त्याच्या वागण्याचं डॉक्टरांना आणि सिद्धार्थला आश्चर्य वाटलं. सिद्धार्थ, तुला एक विचारू का रे? या रविराजचा स्वभाव आहे तरी कसा? म्हणजे खरं सांगू का, मित्र म्हणून सांगतोय हां. तो म्हणतोय तो आकाशिक रेकॉर्डर आहे, पण अजून इथे आल्यापासून त्याने कोणतीही ठोस माहिती आपल्याला दिलेली नाही. त्याचं इथे येणं, मुख्य म्हणजे तू नसताना इथे राहणं, जरा विचित्र वाटतंय रे. म्हणजे तुझा हा एवढा मोठा बंगला, त्याच्यावर तर त्याचा डोळा नसेल ना? या बंगल्यात भूत आहेत किंवा आत्मे आहेत असं काही सांगून हा बंगला स्वतःच्या पदरात स्वस्तात पाडून घ्यायचं तर त्याचा विचार नसेल ना? सॉरी, तुझ्या भावाबद्दल मी असं बोलतोय, पण जस्ट एक थॉट आला. आशिष असं म्हणताच सिद्धार्थ विचार करू लागला. खरं सांगू आशिष, या स्टेजला मी स्वतःच ब्लँक झालो आहे. काहीच कळत नाही आहे. या बंगल्यापेक्षा मला माझ्या आईची जास्त काळजी लागून राहिली आहे. माझं तर म्हणणं आहे की हा बंगला एकदाचा विकून टाकावा, स्वस्त तर स्वस्त, आणि आईला घेऊन माझ्या राहत्या फ्लॅटमध्ये जावं. पण आई येत नाही आहे ना, त्यामुळे सगळं घोडं अडलं आहे. सिद्धार्थकडून रविराजबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक कोणतीच टिप्पणी आली नाही. डॉक्टरांनी पण मग विषय वाढवला नाही. अरे सिद्धू, तू जेवून जाणार का? काकूंचा करडा आवाज आला. नाही नको, पण तुला वाढून जातो. तू आणि रविराज जेवून घ्या, मी आणि आशिष निघतो आता, सिद्धार्थ असं म्हणाला. आशिष, निघालास? काकूंनी करड्या आवाजात विचारलं. हो काकू, पण पुन्हा येईन भेटायला, आशिष म्हणाला. पण काय रे, टेरेस पाहिलंस की नाही? आणि हो, त्या डोंगरावरच्या बटुकेश्वराच्या मंदिरात जातोस की नाही आता? का तेही सोडलंस? बोलता बोलता त्यांचे डोळे मोठे झाले. काय आई, कोणता डोंगर, कोणतं बटुकेश्वराचं मंदिर? आशिष अगदी नास्तिक नसला तरी मंदिरात वगैरे जाणारा नाही तो, बरोबर ना आशिष? हसत हसत सिद्धार्थने विचारलं. असंच काहीतरी असंबंध विचारत असते, बडबडत असते, असं पुटपुटत आईसाठी जेवण वाढायला सिद्धार्थ आत गेला. पण आशिषला मात्र दरदरून घाम फुटला होता. सिद्धार्थ, मला वाटतं या केसचा आणखीन डीप स्टडी करण्यासाठी मी 1-2 दिवस इथे राहतोच. आज रात्री तरी राहतो. काकूंशी थोडं बोलून घेईन, त्यांचं ऑब्झर्वेशन करीन. कदाचित उद्याही राहावं लागलं तर माहीत नाही, उद्याचं उद्या पाहू, पण निदान आज तरी मी इथे राहणार आहे. सिद्धार्थ आश्चर्याने पाहू लागला. आर यू शुअर? थोड्याशा अविश्वासानेच त्याने विचारलं. 100% आशिष म्हणाला.
मग सिद्धार्थने रविराजला हाक मारली. रवी, केसची स्टडी करण्यासाठी आशिषसुद्धा आज इथेच राहायचं म्हणतोय. जेवण तसं पुरेसं आहे, पण त्याला काही मदत लागली तर करशील ना? सिद्धार्थने विचारलं. काय झालं डॉक्टर? विचार अचानक बदलला? पण बरं आहे, मला तेवढीच सोबत होईल. बरं सिद्धार्थ, तू निघ लवकर, बराच उशीर झाला आहे, रविराज म्हणाला. निरोप घेऊन सिद्धार्थ निघाला. बराच अंधार दाटला होता. त्यात आजची अमावास्या. आकाशसुद्धा काळं गडद झालं होतं. त्याने गाडी स्टार्ट केली. टायरचा आवाज कमी कमी होत गेला, पण कुत्र्यांचं भुंकणं आणि मग मधूनच त्यांचं रडणं सुरू झालं. रविराजने दरवाजा आणि खिडक्या नीट लावून घेतल्या. जेवण झाल्यानंतर मला काकूंशी थोडं बोलायचं आहे आणि एकदा टेरेसही पाहून घ्यायचं आहे. नाही म्हणजे काकू मगाशी आग्रह करत होत्या ना, म्हणून म्हटलं, आशिष म्हणाला. हां, इथून वर उजवीकडे टेरेस आहे, रविराज म्हणाला. काकू किचनमध्ये होत्या. रविराजसुद्धा किचनमध्येच निघून गेला. डॉक्टर आशिष मात्र अनामिक भीतीने सोफ्यावर गोठल्यासारखे बसून राहिले. भीती वाटत असतानाही आपण इथे थांबलोच का, याचं उत्तर मिळत नव्हतं. ते मिळायचं बाकी होतं. त्या उत्तरातच इतर बरेचसे प्रश्न आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली होती. पुढचा भाग अजून इंटरेस्टिंग आहे, ऐकायला विसरू नका. आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली होती. पुढचा भाग अजून इंटरेस्टिंग आहे, ऐकायला विसरू नका. का, याचं उत्तर मिळत नव्हतं. ते मिळायचं बाकी होतं. त्या उत्तरातच इतर बरेचसे प्रश्न आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली होती. पुढचा भाग अजून इंटरेस्टिंग आहे, ऐकायला विसरू नका. अनामिक भीतीने सोफ्यावर गोठल्यासारखे बसून राहिले. भीती वाटत असतानाही आपण इथे थांबलोच का, याचं उत्तर मिळत नव्हतं. ते मिळायचं बाकी होतं. त्या उत्तरातच इतर बरेचसे प्रश्न आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली होती. पुढचा भाग अजून इंटरेस्टिंग आहे, ऐकायला विसरू नका. त्या उत्तरातच इतर बरेचसे प्रश्न आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं दडलेली होती. पुढचा भाग अजून इंटरेस्टिंग आहे, ऐकायला विसरू नका.